महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय घेऊन हे आंदोलन सुरू होतं तोपर्यंत लोकांचं पाठबळ मोठ्या प्रमाणात होतं, परंतु 10% आरक्षण दिल्याच्या नंतर सुद्धा जर परत आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे असा काही राजकीय पक्षाचा अजेंडा यामध्ये रेटण्याचा प्रयत्न झाला। देवेंद्रजींच्या वरती बोलल्यानंतर मग आपल्याला काहीतरी क्रेडिट मिळेल, कारण शरद पवार हे मला वाटतं ह्यांच्या तोंडून हे सगळं विषय बोलत असतील, त्यांचा पुतण्या रोहित पवार हे सगळे, कारण जी सगळी स्क्रिप्ट आहे ती स्क्रिप्ट सगळी याच्या अगोदर ह्या राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या सभांमधून वेगवेगळ्या प्रेसमधून ही स्टेटमेंट देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये वापरलेली आहेत। त्यामुळे याचा काही फरक पडणार नाही। आज महाराष्ट्रातला मराठा समाज या आरक्षणानं आनंदित आहे आणि ओबीसी समाज सुद्धा आनंदित आहे। हे बघा, मी आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे। आंदोलनामध्ये त्यांना खूप चांगला सपोर्ट लोकांचा मिळाला होता, त्यांनी एकदम व्यवस्थितपणे त्या ट्रॅकनं घेऊन जायला पाहिजे होतं, परंतु राजकीय कारण आता काल बघा, काल जेव्हा ते कुठलं भांबेरी गाव आहे त्या गावात मी माहिती घेतली, त्या गावामध्ये जेव्हा हे आले होते तेव्हा सगळे राष्ट्रवादीचे सरपंच आजूबाजूच्या परिसरातले आणि राष्ट्रवादीची लोकच तिथं उपस्थित होती। मी सरकारकडे मागणी करतो, परवाच्या दिवशी मी एक प्रेस बघितली बाबूराव वालेकर यांची की जे त्यांचे सहकारी होते आणि ते प्रेसमध्ये काय म्हणतायत की आंतरवलीच्या या सगळ्या दगडफेकीच्या प्रकरणामधला मी आरोपी आहे, 307चा गुन्हा माझ्यावरती नोंद झाला, त्या गुन्ह्यामध्ये मी जामिनावरती आहे, परंतु हे सगळं प्रकरण करण्यास कारणीभूत राजेश टोपे आणि रोहित पवार आहेत। हे मी म्हणत नाही, भारतीय जनता पार्टीचा किंवा सत्ताधारी पार्टीतला कोणी प्रतिनिधी म्हणत नाही। जो मुलगा या आंदोलनात अनेक वर्षांपासून सक्रिय होता, दगडफेकीच्या प्रकरणामध्ये पोलिसांना मारहाणीच्या प्रकरणामध्ये 307 मध्ये आत होता, त्याचं स्टेटमेंट आहे, मीडिया समोर दिलंय। मी सरकारकडे मागणी करतो की कोणत्याही आरोपीचं स्टेटमेंट असेल तर ते रेकॉर्ड केलं पाहिजे। दुसऱ्या गुन्ह्यात असंच होतं, एखादा आरोपी माझा सहभाग आहे तर ते स्टेटमेंट रेकॉर्ड करून राजेश टोपे आणि रोहित पवार यांच्यावरती 307चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना या प्रकरणामध्ये आरोपी केलं पाहिजे, अशी मागणी मी आपल्या माध्यमातून सरकारकडे करतो। पडळकर साहेब, एकीकडे अध्यादेश असेल, त्यांच्या मागण्या असतील, या सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद जो आहे तो मराठा समाजाला मिळतोय, मात्र तरीही ते आरोप करतायत, गृहमंत्र्यांवरती आरोप होत आहेत, फडणवीसांवरती आरोप होत आहेत। चौकशी होणार काय आरोपांची एकंदरीत संपूर्ण मनोज जरांगेंच्या वक्तव्याची? हे बघा, यामध्ये सरकारनं स्ट्रॉंग भूमिका घेतली पाहिजे, आमची अशी मागणी आहे, कारण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेले आहेत। सारथी नावाची संस्था, अरे कोणाच्या डोक्यात पण नव्हतं, किती मराठा मुख्यमंत्री झाले या महाराष्ट्रात, त्यांना कधी लक्षात आलं नाही की गरीब मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी आपण एखादी संस्था स्थापन करावी आणि त्यातून त्याला बळ द्यावं। सारथी संस्था ही देवेंद्रजींनी स्थापन केली आणि त्या माध्यमातून हजारो मुलं आता एमपीएससीला आणि युपीएससीला सिलेक्ट झालेली आहेत। आता हजारो मुलं या संस्थेचा लाभ घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास करत असतील, स्टडी रूमला असतील, प्रशिक्षण घेत असतील, तर असे नवीन नवीन प्रयोग अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून जवळपास 75,000 मुलांना 10 लाखापासून 50 लाखपर्यंतचं कर्ज बिनव्याजी आणि विनातारण विना जामीन दिलेला आहे। एवढ्या मोठी कामं त्यांनी या माध्यमातून केलेली आहेत। हॉस्टेलचे विषय आता मार्गी लागलेले आहेत, ओबीसीचे पण 72 हॉस्टेल त्यांचाही विषय मार्गी लावला आणि मराठा समाजाला हॉस्टेल त्याचाही विषय मार्गी लावला। धनगर समाजासाठी नाशिकला 40 कोटी रुपयाचं आता त्यांनी मंजूर केलं मागच्या बजेटमध्ये, अन्य ठिकाणी जागा शोधायचं सुरू आहे। या महाराष्ट्रातल्या सगळ्या गोरगरीब उपेक्षित लोकांची बाजू घेणारा देवेंद्र फडणवीस हा नेता आहे, त्यामुळे त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करून त्यातून काही उपयोग होणार नाही। सगळ्या गावगाड्यातल्या लोकांचं त्यांना पाठबळ त्यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात आहे। पडळकर साहेब, एकीकडे मराठा असेल, ओबीसी असेल, दोन्ही समाजाच्या नेत्यांचं असेल, आपण पाहतो की जातीवाद होताना पाहायला मिळतोय, याचं सगळं कापर जे ते सरकारवरती फोडलं जाते आणि आज विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सुद्धा आंदोलन करण्यात आलं की सरकारची दुटप्पी भूमिका आहे। बघा, विरोधकांची भूमिका दुटप्पी आहे। विरोधक असं म्हटले होते का की महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या? विरोधकांची मागणी काय होती, जोपर्यंत 10% आरक्षण घोषित झालं नाही तोपर्यंत, की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण द्या। सत्ताधारी पार्टीतले नेते पण काय सांगत होते
की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहे. मग आता सरकारचा यात रोल कुठं आला? तुम्ही तुमच्या पद्धतीनं विरोधी पक्षातली लोक भूमिका वारंवार बदलतायत, त्यांच्याकडे कुठला आधार नाही, निराधार टीका सरकारवरती करण्याचा प्रयत्न ते सातत्यानं करतायत.